त्याची माणसं राबायचे, त्यांना सवय होती ती. आमचा देऊळ. तर गाईज बिग टास्क. आज सकाळी सकाळी निघालो 5 वाजता गावाकडे, कारण की गावी मोठं काम होतं. काम नाही म्हणजे एक श्रमदान म्हणून एक नवीन मोहीम केलेली गावकऱ्यांनी. तर गाईज हा मोठा टास्क बघा. हे घेतले खडी आम्ही आणि गाठायचा एवढा मोठा डोंगर. मला झालं आहे थोडंसं लेट, तरी पण आपण निघूया हळूहळू आणि आजचा हा मिशन कंप्लीट करूया गाईस. आणि आपल्याला लगेचच हे काम झाल्यावर निघायचं परत मुंबईला, कारण की दुपारी आपलं ऑफिस आहे. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला वरती जायला. एवढी भारी गोणी आहे गाईस, अजून चढायच्या आधीच दमलोय. 7 वाजलेत. किती वाजेपर्यंत वरती पोचतो आणि खाली येतोय बघूया. तर गाईज तुम्ही कधी गावाकडे आलात नसाल तर ही गावाकडची वेगळीच मजा असते गाईज. कारण की आमचं जे देवस्थान आहे ते आमच्या डोंगरावरती आहे. काळभैरव आणि काळकाई मातीचं मंदिर आहे गाईज वरती डोंगरावर. तर महाशिवरात्रीला आमचा मोठा उत्सव असतो की प्रत्येक वेगवेगळ्या गावातनं लोक येतात तिकडे दर्शनासाठी. हे बघा, एवढी रेतीसुद्धा वरती पोचवायची. आणि अशा प्रकारे आता चालू केलेलं आहे आपण डोंगर चढायला. गाईस ते बघा गाईस, तुम्हाला दिसेल वरती सगळे गावकरी मंडळ चढा जाताना. चालायची सवय नसल्यामुळे गाईज खूप त्रास होत आहे. तरी जाऊया हळूहळू. एकदम सकाळी सकाळी मोहीम चालू केलेली आहे गाईस, कारण की नंतर ऊन खूप होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं की एकदम सकाळच्या पारी लवकर चालू करू. असं सुंदर असं दृश्य, आणि हे पण सुंदर दृश्य. आणि आता पहिल्यासारखी ते कामं पण नाही राहिली. बस ना बोटा ठीक ना. पहिल्यासारखी कामं पण आता कामं कशी वेगळी आहेत. ऑफिसमध्ये बसून काम. एसी मध्ये बसून ते पण पहिले काय शेतावितरची कामं असायची, माणसं राबायचे, त्यांना सवय होती ती. आपल्याला थोडी सवय आहे जायला कधी गेले आपण. शेतीची कामं. गाईज आमची अर्धी मंडळी सगळी मुंबईवरनं आली आहे, कारण म्हणून सर्वांची सवय तुटलेली आहे चालायची. ऐकलं तुम्ही? हे बघा कसे सगळे थांबत येत आहेत.
मुंबई इंडियन्स आज इथं बनवू आज रील. बनवायचे आहेत काय? कुठं कुठं पायऱ्या बनवायच्या आहेत? बाकी येते ते प्रिंट बनवून राहिले. खूप वरती आलोय गाईज आम्ही. फायनली गाईज शेवटचा टप्पा आणि मंदिर गाठलंय आम्ही. तो फायनली गाईस खूप आधी हे काम केलेलं बघा. असं सगळं कामं करायचे. आमचा देऊळ माझ्या आंघोळ झाली इथं. पाणी नाही सोडणार आहे. हाच पाणी आपला. पहिला इथला तर आटप इथलं आटपलं अजून एक जास्तीत जास्त त्याच्यावरती एक फेरी कमी घ्यायची आपल्याला झेपल तेवढीच घ्यायची. आम्ही आणली तेवढी एवढी भारा बरोबर 3 गमीला माझ्या ह्याच्यात बसली. तो बघा काही स्टार्टिंग पॉइंट तिथून चालू केलेला गोणी आणायला. हे बघा इथे भरतायत सगळी गोणी आणि फायनली पहिला टप्पा पार केलेला आहे गाईज. कसा कसा करून पूर्ण चढलोय आम्ही डोंगर. म्हणजे कामासाठी नाही आलो आम्ही, म्हणजे एक आपल्या गावकीसाठी आलो आणि फक्त जी मनाला आनंद भेटतो अशा कामामधून ते गाईज मुंबईला कोणत्याच कामातून भेटत नाही. एक काम आपल्या गावासाठी. चार नाही जास्त आहे, इकडे 4 आहेत वर. खालती 5 असते. तुम्ही गेलो खाली नाही तरी काय नाही. एवढं आम्ही उठो. कंप्लीट गाईज गावाला गेलो. सकाळी 5ला गावातलं कामं केली, आपल्या डोंगरावरचं कामं केलं. परत ऑफिसमध्ये टुर्नामेंट होते सो पटकन निघून आलो आणि आता पोचलो टुर्नामेंटसाठी. काय माहिती किती स्टॅमिना राहिला आहे, बघूया आता काय होतं आहे. सो आजचा दिवस असा धावपळीत गेला आहे. भेटूया लवकरच.